तुमचं टेन्शन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही त्याचे उत्तर पॉझिटिव्ह द्याल की निगेटिव्ह. तर तुम्हाला असं विचारायचं आहे की शेवटचं तुम्ही मनापासून कधी हसलात? शेवटचं कधी तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय झोपू शकलात? जर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात प्रत्येक माणूस धावत पळत किंवा धावपळीचं आयुष्य हे जगत असतो. कोणी पैशासाठी, कोणी करिअरसाठी, कोणी आपल्या कुटुंबासाठी. आणि या धावपळीत आपण एक गोष्ट विसरून जातो, स्वतःचं मन. आपलं शरीर थकलं की त्याला विश्रांती देतो, पण मन थकलं की त्याच्याकडून आणखी काम करून घेत असतो. सततचे विचार आणि टेन्शन यामुळे मन आपलं सतत थकलं जात असतं. परिणाम चिंता वाढते, राग वाढतो, नकारात्मक विचार वाढतात आणि हळूहळू जगण्याचा आनंद हिरावून जातो. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतीही समस्या तुमच्या मनशांतीपेक्षा मोठी नसते. जी समस्या आज तुम्हाला रडवत आहे, काही वर्षांनी कदाचित तीच गोष्ट आठवून तुम्हाला हसायला येईल. कारण वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माणूसही बदलतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही विचार सांगणार आहे जे फक्त काही मिनिटासाठी प्रेरणा देणार नाहीत, तर तुमच्या आयुष्यभरासाठी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. जर तुम्ही सतत टेन्शनमध्ये राहत असाल तर लोकांच्या बोलण्यामुळे तुम्ही दुःखीही होत असाल. जर अपयशामुळे स्वतःवरचा विश्वास कमी झाला असेल, जर भविष्याची चिंता तुम्हाला रोज त्रास देत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक शब्द तुमच्यासाठी आहे. आज एक निर्णय घ्या, काही मिनिटासाठी सगळ्या चिंता बाजूला ठेवून बघा. इतर गोष्टी विसरून टाका, फक्त स्वतःसाठी वेळ द्या. कदाचित आजचा हा एक निर्णय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल ठरू शकतो. लक्षात ठेवा, मन शांत असेल तर संकटातही मार्ग दिसतो, पण मन अस्थिर असेल तर संधीही समस्या वाटते. म्हणून स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी आणि टेन्शनमुक्त आयुष्य जगण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सगळं टेन्शन काही क्षणासाठी बाजूला ठेवूया आणि नव्या सकारात्मक विचारांच्या प्रवासाला सुरुवात करूया. कधीकधी आयुष्यामध्ये अशा काही परिस्थिती येतात की कोणी बोललं तरी ठीक आहे आणि नाही बोललं तरी ठीक आहे. नात्यामध्ये समजूतदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून तुटतही असतो. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाची काळजीसुद्धा नसते. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते किंवा ते मिळते, तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व, त्यांची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. इतिहास हा कधीही संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, इतरांच्या मागे पळणाऱ्यांचा नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण तुमच्या आत्मविश्वासाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीही कमी करू देऊ नका. बेईमान लोकांपासून 2 पावलं दूर राहा आणि कपटी लोकांपासून 4 पावलं पुढे राहिलं पाहिजे. कारण इतरांच्या वागण्यामुळे आणि त्यांच्या विचारांमुळे स्वतःवर प्रभाव कधीही पडू देऊ नका. आजकाल फक्त पाया पडणे म्हणजे आदर करणं होत नाही, तर कोणी आपल्यासाठी स्वतःच्या अनेक गोष्टींचा त्याग करतो, तीच आदराची गोष्ट असते. दुसऱ्या कोणाचाही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका. कारण आपण कधीही इतरांना दुःख देऊन स्वतःचं सुख शोधू शकत नाही. त्यामुळे इतरांना सुख देण्याचा, प्रत्येकाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद देण्याचा नक्की प्रयत्न करा. बदल घडणं तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी निघून जातं.
त्यामुळे असलेल्या क्षणांची आणि असलेल्या माणसांची तेवढ्याच पद्धतीने किंमत करा. मिळून मिसळून सगळ्यासोबत राहा, पण कोणाला कधीही दाबून धरू नका किंवा इतरांचे निर्णय त्यांच्यावरती सोडून द्या. कारण इतरांना घाबरून कधीही आयुष्य सुखाने आपण जगू शकत नाही. इतर जेव्हा आपले निर्णय घेऊ लागतात तेव्हा आपल्याला त्रास होतो. तशाच पद्धतीने इतरांनाही इतरांचे निर्णय घेण्यासाठी मदत करा किंवा त्यांना चांगल्या गोष्टीपासून कधीही मागे ठेवू नका. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरी तो सर्वनाश केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अहंकार हा कधीही ठेवायचा नसतो. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी मूक बनावं लागतं. कारण या गोष्टी आयुष्यात असाव्याच लागतात. प्रत्येक गोष्ट माहीत होऊन आपण करणार तरी काय आहोत. त्यामुळे काही गोष्टी न माहीतच नसलेल्याच बऱ्या असतात. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणंसुद्धा सोडून देतात. त्यामुळे नात्यामध्ये स्वार्थ कधीच नसला पाहिजे. जास्त देणारा कधीही लुटला जातो. मग ते प्रेम असू देत किंवा कोणाची साथ असू देत किंवा कोणाचा तरी आपण ठेवलेला विश्वास असू दे. त्यामुळे आंधळेपणाने नाही तर विश्वासाने, डोळस बुद्धीने व्यवहार किंवा नात्यावर विश्वास ठेवायला शिका. काही रस्त्यावर तुम्हाला एकट्याला चालावं लागेल ना, तेव्हा तुमच्यासोबत तुमचं कुटुंब असेल ना, मित्र असतील ना, कोणाची साथ. तुम्ही तुमची स्वतःची हिंमत बनवू शकता. कारण कधीकधी परिस्थितीच अशी येत असते की आपल्याला एकटंच रस्त्यावर चालावं लागतं. स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो. माणसाच्या चारित्र्याला पवित्र राहण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी बाजारात कधीच मिळत नाही. त्यामुळे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते जपून ठेवा, ते जगण्याचा प्रयत्न करा. कधीही ते इतरांच्या बोलण्यामुळे, इतरांच्या जगण्यामुळे, वागण्यामुळे हरवू देऊ नका. प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा आयुष्याला बेरंग करतो. त्यामुळे मी तुम्हाला मागेही म्हटलं की तुम्ही डोळस बुद्धीने विचार करायला शिका. सत्य परिस्थिती ओळखायला शिका. सत्य सिंहासारखंच असतं. त्याला वाचवण्याची अजिबात गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्यावं. ते स्वतःचा बचाव स्वतः करतो. त्यामुळे सत्य परिस्थिती कधीही सत्यापासून दूर पळू नका. परिस्थितीचा स्वीकार करा. लोक तर नावसुद्धा काही दिवसांनी विसरत असतात. जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काम पूर्ण झालेलं असतं तेव्हा ते कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवत नाही. त्यामुळे स्वार्थापासून नेहमी दूर राहा. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भटकत बसाल. कारण ध्येयाचे महत्त्व जेवढं तुम्हाला माहिती आहे तितकं दुसऱ्यांना माहिती नसतं. तुमचं ध्येय पूर्ण करण्याचा, ध्येयाने वागण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण स्वप्न सोडून आयुष्य कधीही आपण जगू शकत नाही. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं असतं. मुक्त असणं म्हणजे निर्णय खंबीरपणे घेणं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून, डगमगून अजिबात चालणार नाही. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांना शिक्षा आणि येणाऱ्यांनाही कधीही शिक्षा देऊ नका. कारण नाती कधीकधी आपण नाही ठरवत, निसर्ग तो घडवून देत असतो. कधीकधी वेळेच्या बदलामुळे मित्र आणि शत्रू मित्र बनतात. कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान आणि शक्तिशाली असतो. त्यामुळे परिस्थिती कशी येईल आणि काय येईल हे कधीही सांगू शकत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहून प्रत्येक निर्णय घेण्याची जबाबदारी ही तुमची स्वतःची असते. त्यामुळे या गोष्टी आयुष्यात शिकणं आणि जबाबदारी प्रत्येकाची घेणं हे तुमचं कर्तव्य असतं. पटकन कोणाचेही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरी असतात, पण ती मान्य करणारी गोष्ट किती खरी आहे त्याचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्ही स्वतः घ्यावं लागेल.
मनामध्ये इच्छा असली पाहिजे, यश मिळवण्यासाठी नाही तर मनसोक्त जगण्याचा विचार प्रत्येकजणच करत असतो. त्यामुळे मनामध्ये ही इच्छा कधीही संपू देऊ नका. आयुष्यात टेन्शन, गोष्टी, नकारात्मक विचार, आनंद, दुःख या गोष्टी होतच राहणार. त्यामुळे तुमच्या जगण्यातला आनंद कधीही राहून देऊ नका. आयुष्यामध्ये कितीही चुका करा, पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून अजिबात जगू नका. कारण अनेकदा असं होतं की आपल्याला ऑप्शन म्हणून असण्याचाच खूप जास्त त्रास होत असतो. त्यामुळे इतरांच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून राहण्यापेक्षा कधी एकटे राहिलेले खूप चांगलं असतं. कमालच आहे, आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते आपल्याला वेळच देत नाहीत. त्यामुळे स्वतःचा विचार, स्वतःचं महत्त्व स्वतः ओळखायला शिका. आत्मसन्मान जागा ठेवा. तुम्ही थोडा धीर धरा. वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधी हरवू देऊ नका. मेहनत एक दिवस तुम्हाला तुमच्या मार्गावर नक्की आणून सोडणार. तुम्हाला मदत करणारा माणूस कधीही तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधीही मदत करत नाही. त्यामुळे कोण तुम्हाला मदत करेल त्याचं आयुष्यभर ऋणी किंवा कृतज्ञता नक्की व्यक्त करा. कारण आजकाल मदत करणारे कमी, पण आपल्या परिस्थितीवर बोट ठेवणारी लोक तुम्हाला जास्त मिळतील. दुसऱ्यांनी आपल्यासोबत जे वागलं ते कधीही मनात ठेवू नका. सोडून देत चला. परत त्याच गोष्टींचा विचार अजिबात करू नका. कारण आजची परिस्थिती उद्या कधीही राहणार नाही. पण तुम्ही जे विचार तुमच्या मनात ठेवलेले आहेत ते विचार कायम तुमच्या मनात राहतात आणि ते ओझं सतत आपण घेऊन फिरत असतो. त्यामुळे झालेल्या गोष्टीला विसरून द्यायला शिका. भूतकाळ घेऊन कधीही जगू नका. वर्तमानामध्ये जगणं ही काळाची गरज आहे. त्या भूतकाळाचा विचार करून आणि भविष्यकाळाची चिंता करून ते ओझं सतत तुम्ही मनाला लावून फिरत असता. त्यामुळे वर्तमान काळातला आनंदही आपण कधीकधी जगायला विसरून जात असतो. त्यामुळे वर्तमान काळात जगायला शिका. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता त्यावेळी शेवटी तुम्हाला 2 पैकी 1 परिणाम पाहायला मिळतो. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी चांगला धडा. त्यामुळे कधीकधी पूर्ण विश्वास न ठेवता सत्य परिस्थिती समजून घेणंही खूप गरजेचं असतं. सत्य परिस्थिती समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. इतर तुम्हाला कोणीही काही सांगितलं तर इतरांच्या गोष्टीवर कधीही विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी कोणती गोष्ट बघत नाही किंवा स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत निर्णय कधीही घेऊ नका. प्रमाणापेक्षा जास्त प्रेमसुद्धा बऱ्याचदा दुःखाकडे घेऊन जातो. त्यामुळे कोणावर किती प्रेम करायचं आणि कोणावर कितका विश्वास ठेवायचा हे तुम्ही स्वतः ठरवा. तुम्ही जेवढी जास्त ज्याची काळजी करता बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. असा अनेकदा अनुभव आपल्याला मिळतात. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः करायला शिका. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव हा असतोच, पण गंमत अशी आहे की त्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवसुद्धा नसते. तसंच दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. त्यामुळे स्वतःचं मन त्या जाणीवेनं भरलेलं असू द्या. कारण इतरांचं दुःख जाणणारा माणूसच खरा माणुसकीचा असतो. इतरांचं दुःख जाणणं म्हणजे त्याला त्या क्षणासाठी सुखाची जाणीव करून देणं असं असतो. तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा तर तुम्ही सुद्धा आधी दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. आजकाल लोक असे वागतात की स्वतः तर मान इतरांना देत नाहीत, पण त्यांना अपेक्षा सगळ्यांकडून असतात. आपण कधीही असं करू नका. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही. कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने जरी कापलं तरीही अश्रू हे डोळ्यात येणारच. त्यामुळे इतरांचा स्वभाव बदलण्यापेक्षा आधी स्वतः बदलण्याचा प्रयत्न करा.
स्वतःचे निर्णय स्वतः जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा इतरांच्या स्वभावाचा आणि परिस्थितीचा काही फरक तुम्हाला पडणार नाही. अंदाज चुकीचे निघू शकतात, पण अनुभव कधीही नाही. अंदाज मनाची कल्पना असते आणि अनुभव आपल्या आयुष्याचा धडा असतो. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय इतरांच्या अंदाजापेक्षा स्वतःच्या अनुभवाने घ्या. विश्वास तुटणं ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात तेव्हाच आपला खरा विश्वास तुटतो आणि त्यालाच मरण म्हणतात. कारण विश्वास खूप अनमोल गोष्ट आहे. अचानक कुणावर ठेवूही नका. सगळं डोळस बुद्धीने जगून बघा. तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला एकटेपणा जास्त आवडू लागेल. त्यामुळे खूपदा एकटं राहण्याची परिस्थिती सुद्धा येऊ शकते. म्हणून एकटं राहायला शिका आणि सोबत आनंदीही. भलेही तुमच्याजवळ कितीही असत्य उभे असतील, पण सत्य नेहमी गर्दीमध्ये सुद्धा वेगळं दिसेल. कोणाचाही तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी सगळं माहिती असेल. तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्याकडून त्याच्याबद्दल काहीतरी ऐकलं असेल. कारण सत्य परिस्थिती ही वेगळीही असू शकते. तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यात कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही. कारण आत्मसन्मान हा स्वतः मिळवावा लागतो. आयुष्यामध्ये एक काळ असाही येतो की एकाच वेळी सगळं बिखरतं. नातीसुद्धा, आपली लोकसुद्धा आणि आपली स्वप्नसुद्धा. त्यामुळे कोणत्याही काळामध्ये खंबीर राहण्याची परिस्थिती तुम्हाला शिकावं लागेल. संपलं अशा लोकांबरोबरचं नातं ज्यांना भेटल्यानंतर असं वाटायचं की ते आयुष्यभर साथ देतील. पण हे कलियुग आहे. इथे कोणी कुणाला शेवटपर्यंत साथ देत नाहीत. जे तुम्हाला विसरले आहेत त्यांना विसरून जायचं. हे सगळे तुमची आठवण काढतील. फक्त तुमच्याकडे काहीतरी त्यांचं काम असू द्या, तेव्हाच ते तुम्हाला आठवण काढतील. तुम्ही एकटे पडलात ना तर एकटेच उठा. आता कोणीच तुमचा हातही देऊ शकणार नाही आणि कोणीही तुमची साथही देऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला एकट्यालाच या संकटामधून उठावं लागेल. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्रा नक्की भेटेल आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचणार. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर कधीही दुर्लक्ष करायला शिका. लोक काय म्हणतील या एका वाक्याने लाखो स्वप्न मरतात. लोकांचं काम बोलणं आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या. तुमचं काम आहे पुढे जाणं. त्यामुळे आज टीका करणारे उद्या तुमच्या यशामध्ये टाळ्या वाजवतीलच. त्यामुळे त्यांना यशामध्ये बोलवण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर एवढा विश्वास ठेवा. संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण एक व्यक्ती जर तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर ती व्यक्ती तुम्ही स्वतः असायला हवात. स्वतःला कधीही कमी समजू नका. कारण अनेक संकटामागे तुम्ही किती प्रयत्न केलात हे तुम्हाला स्वतःला माहिती असतं. आजचा अंधार उद्याचा सूर्योदयाला कधीही थांबवू शकणार नाही. जसं रात्र कायम राहत नाही तसंच दुःखही कायम राहत नाही. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणूसही बदलतो. मग तुमचं आयुष्य का बदलणार नाही? तुमचं टेन्शन वाढण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे माहिती आहे का? तुमची इतरांशी तुलना करण्याचा स्वभाव. तो माझ्यापेक्षा पुढे गेला, त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, त्याचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या दुःखामागे इतरांशी कधीही तुलना करू नका. कारण त्यांची टेन्शन, त्यांचं स्ट्रगल, त्यांचं आयुष्य हे प्रत्येक क्षण वेगळा असू शकतो. भविष्याचा जास्त विचार कधीही करू नका. बहुतेक लोकांचं सुख उद्यावर ढकलत असतात. त्यामुळे अपयश जर आलं तर लोक काय म्हणतील, लोकांना टेन्शन निर्माण करतं. हीच भीती. लक्षात ठेवा, भविष्य अजून आलेलं नाही. आजचा दिवस भविष्यामुळे कधीही वाया घालवू नका. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा.
खंबीरपणे त्याच्यामध्ये निर्णय घ्या. लक्षात ठेवा, आयुष्यात टेन्शन कधीच संपणार नाही, पण टेन्शन हाताळण्याची ताकद तुमच्यामध्ये नक्कीच वाढू शकते. वादळ झाडांची परीक्षा घेतात आणि संकट तशीच माणसांची. जो संकटामध्ये शांत राहतो तो शेवटी जिंकतो. आज स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीपेक्षा मोठा आहे. मी हार कधीही मानणार नाही. मी टेन्शनला नाही तर माझ्या ध्येयाला महत्त्व देईन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.